नको मला. अरे घे. अरे तिने केलाय चहा. हे चहानं काय होत नसतं, घे. मला नाही आवडत चहा. खोटारड्या माकडा खोटं बोलतोस रे. घरी तर तांब्यावरून चहा पितोस की आणि हे तर सांगतोस रे. अगं हो 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 काय बोलतीस? हा, आपल्या घरी आलेल्या माणसाला असं बोलतेत का? हा, जाऊ द्या, माझं मीच पिते. गुरुजी काय काम काढलं? सरपंच साहेब, मी तुम्हाला एक विनंती नव्हे तर तक्रार करायला आलोय तात्या साहेबांच्या विरोधात. तात्यासाहेबांच्या विरोधात? हो. तात्यासाहेबांनी असं काय केलं? अहो, त्यांनी माझ्या दबाव आणलाय. अहो, शाळेचा निकाल 100% लागण्यासाठी विद्यार्थ्यांनी कॉपी करावी आणि कॉप्या मी पुरवाव्यात अशी त्यांची विनंती आहे. तात्यासाहेब असं म्हणाले? हो. सरपंच साहेब, विचार करा तुम्ही. मुख्याध्यापकांना फोन करून त्यांनी सांगितलेलं आहे. मुख्याध्यापक त्यांचंच ऐकलं. पण सरपंच साहेब, मी सांगतो तुम्हाला, मी त्यांचं ऐकणार नाही. मी विद्यार्थ्यांना कुठलीही कॉपी पुरवणार नाही. आणि कॉपी केलेली मुलं उद्या डॉक्टर होतील, रोगी मरेल, इंजिनियर होतील, बांधकाम पडतील, देशाचं सगळ्या वाटोळं होईल. हो 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 गुरुजी, मला पटतंय तुमचं. तात्यासाहेबांनी असं करायला नाही पाहिजे. मलाही कळतंय, पण आपण हातबल आहे. सरपंच साहेब, मला हे मान्य नाही. मग ह्या हुशार विद्यार्थ्यांनी करायचं काय सांगा बरं? हा, म्हणजे आमच्या सारख्या गंड ढमुळांनी उभारीला यायचंच नाही का नाही? अहो, तुमच्यापेक्षा ना ते तात्यासाहेब परवडले. त्यांना आमची काळजी तर आहे. तुम्हाला फक्त तुमच्या मुलाची काळजी आहे. अहो, तुमच्यामुळेच तर वाटोळ झाले. काय बोलतोय? काय बोलतोय? गुरुजींना असं बोलतेत काय? हा, चल चल जाऊ पहिला. ठाम विश्वास. सरपंच साहेब, आणि तुम्हा सगळ्यांना सांगतो, मी कुठल्याही विद्यार्थ्याला कॉपी करून देणार नाही. माझ्या तत्वामध्ये कुठेही तडजोड नाही. बापू, अरे बापू, ए बापू, अरे कुठं ध्यान आहे तुझं? इकडे ये. नमस्कार. का एवढ्या गडबडीत कुठे चाललायस? काय टेन्शन आहे का तुला? सरपंच, तुमचा तर मोठा आधार आहे मला. तुम्ही नेहमी मदत करता. माझं पोरग आणि तुमची पोरं एकाच वर्गात शिकते, तुम्ही जाणताच. माहित आहे मला, माहित आहे. सोसायटीचं कर्ज आहे आणि जमिनीत काय पिकत नाही, सोयाबीनचं पीक वायाला चाललंय. अरे मग काय पैशा पाण्याची अडचण आहे का? तसं असलं तर मला सांग, मी केव्हा मदत करायला तयार आहे तुला. नाही, तुम्ही कधीच नाही म्हणत नाही सरपंच. तुमची फार मोठी मदत होती मला. पण आता तात्यासाहेबांनी शब्द दिलाय, ते मदत करणार आहे. तात्यासाहेबांच्याकडे? हो. जरा जपून राहा. येतो सर. या. कसला विचार करता एवढा? काय नाही. काय नाही म्हणजे सांगायचं नाही का? नाही सांगितलं. निघ. माहितीये मला माझ्याकडून चूक झाली. तुमच्या बहिणीवर मी लाईन मारली म्हणून तुम्ही मला मारलं. तुम्ही मला मारल्यावरती मी 3 दिवस रडत होतो. डोळ्यातून पाणी येत होतं. पण तुम्ही मला नाही आपलं समजलं अजून. सांगा काय असेल ते. काय नाही र, ते विसल्या. त्याचं काय?
बापूच्या जरा जास्त जवळ जातोय. तुम्हाला काहीतरी वेगळंच समजलं. म्हणजे रागवणार नसाल तर सांगतो. सांगतो आधी. तुमच्या बहिणीचं, पियूचं आणि त्या विश्ल्याचं काहीतरी कॅटमॅट चालू आहे. तुला आधीच सांगितलेलं, पिऊ बहीण आहे माझी. तिच्याबद्दल बोलताना विचार करून बोलत जा. ह्या सख्या आणि ह्या सावत्र डोळ्याने जे बघितलं ना तेच सांगतोय तुम्हाला. आणि पियू तुमची बहीण आहे, मग माझी पण कोणतरी आहेच ना. तो इशल्या आल्याला काल तुमच्या घरी पियूला चिठ्ठ्या द्याला आणि आबनमधनं भेटत असतात ती अजून. ते माहित नसेल तुम्हाला. त्या विषयाला सांगितलेलं अवकातीत राहा म्हणून. ऐकत नाही वाटते ती. त्याला लोढण्यानं हाणला पाहिजे तवा ऐकल ती. बर, धन्यवाद भावा मला सांगितल्याबद्दल. भाऊ नको, मित्र बन. नमस्कार तात्यासाहेब, नमस्कार. अहो ते तुमचं कर्ज देणं आहे मी. हां, पण आहे की थोडी मुदत. अहो 1 वर्षाची मुदत दिली होती का नाही तुम्ही? हां, अजून 5 महिने बाकी आहेत. देतो की मी. हां, आता माझ्या पोरात 10वीचं वर्ष आहे. जरा या पाहिजे. हां, झालं तुझं. तुला जेव्हा जेव्हा पैशाची गरज लागली, सोसायटीला लागलं, आणखी कशाला लागलं विचारलं तुला? नाही. मुदत अजून बाकी आहे, ती तुझ्या कॅलेंडरमध्ये. माझ्या कॅलेंडरमधली संपली. आता तुझ्या मोहर 2च पर्याय. एक तर 24 तासाच्या आत माझं पैसे टाकायचं, नाही तर हे गाव खाली करायचं, नाही तर परवाचा दिवस बघाय तू जित्ता राहायचा. नको नको तात्यासाहेब, तात्यासाहेब नको. शब्द आहे आपला. कारण आपलं कसं आहे, खटक्याव बोट जाग्याव पलट. नको तात्यासाहेब, माझ्या पोराचं 10वीचं वर्ष आहे तात्यासाहेब. तात्यासाहेब नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार नमस्कार. अरे काय कावळे, अरे का आज तात्या साहेबाची माणसं आमच्याकडे कशी काय वाट चुकली? कराय म्हणलं वाकडी वाट. असं का? हो. अहो तुम्हाला काहीच माहित नाही. तुम्ही सरपंच आहे गावात, तुम्हाला गावात काहीच माहित नाही. होय. काय हो. आता असं काय झालं गावात? हो, कावळ्याची नजर आहे. कावळे खाली या खाली या. लय गोल 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 फिरू नका. आणि मुद्द्याचं काय ती बोल पटकन. म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही. होय. अरे बोल तरी. अहो त्या विशालला त्याच्या घरादाराला हक्कलं की गावात नाही. काय? हो. अहो तात्या साहेबांच्या मुळे गावात घाण गेली. हो, म्हणून तर तात्या साहेबांनी देवरात पुसते ती. हल हल चालायला पाहिला इथनं. तात्या साहेबाचं गुणगान गायला आला इथं. हल चालायला. हॅलो भाडकावांनो, तुम्हाला एक माणूस सापडा ना. तुमच्यामुळं तात्यासाहेबांच्या शिव्या खायला लागतात मला. चायला तुमच्या लवकर शोधा त्याला. चायच्या गावात तुमच्या आजच आजच्या आज मला सापडला पाहिजे तो, नाहीतर जाळण दूर संकटच. कळलं का? काय मग गावला का नाही माणूस? तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला गोष्ट सांगू का? माणसं हागाय गेलं बी ससा गावतो. तुम्हाला माणूस गावन झालाय. आमचं आम्ही बघेल ना. तुम्हाला काय करायचंय तेच म्हणतोय मी. मला काय करायचंय? हा तेच म्हणतोय. मला जास्त काय करायचं नाही, पण साहेबांचे गुन्हे कबूल करतात. बोल ना. नाही सांगणार. नाही सांगणार. बोल ना. नाही सांगणार. काय उपटायची ती उपटा. एक मिनिट. बॅटरी, आपण याचा जीव वाचावा म्हणून हा प्रयत्न करतो हे याला कळत नाही. हे बघ बाळा, जर तू
तात्यासाहेबांच्या विरोधात सगळे गुन्हे कबूल केलेस तर तू माफीचा साक्षीदार होते, लक्षात ठेव. तुला काहीही होणार नाही हा आमचा शेवटचा प्रयत्न आहे, म्हणून तुला विचारतोय. सांग सांग, तुझी मर्जी. तुला जर सांगायचं नसेल तर राहू दे. चलो, हा कोर्टात बघेल आणि कोर्ट याला बघेल. चला थांबा. माझी सगळी शिक्षा माफ होईल. सगळी म्हणजे पूर्ण सगळी? पूर्ण बोलशील? हा. बोलशील? हा. बोलेला. तात्यासाहेबांना खूप गुन्हे केलेले आहेत. तात्यासाहेबांचे सगळे काळे धंदे मला माहिती आहेत. तात्यासाहेबांना माणसांच्या जमिनी लुटल्या, त्यांच्याकडून पैसे घेतले आणि ज्यांनी पैसे नाही दिले त्यांचा मर्डर केलाय. आणि महत्वाचं म्हणजे ज्या मराठी शाळेच्या जागेवर इंग्लिश मीडियमची शाळा उभारायची होती त्या जमिनीच्या कागदपत्रावर ज्या अधिकाऱ्याच्या सह्या होत्या त्या अधिकाऱ्याची सुपारी सुद्धा तात्यासाहेबांनी मलाच दिली होती. तात्यासाहेब लय मादरचोत होता. काय नाही नाही काम करून घ्यायचं माझ्याकडून. घुटण्याची मालिश करून सुद्धा घेतली तात्यासाहेबांना. मारून टाका साल्याला, कुत्रा कुठला. फाशी द्या तात्यासाहेबांना. मी होतो माफीचा साक्षीदार. तात्यासाहेब नमस्कार. तात्यासाहेब नमस्कार. अरे वा, तुम्ही सगळे मला बोलवायला आलात ते एका अर्थानं बरंच केलं. काय बरं तुमचं नाव? हा, पुजारी सर. चुकलात ना तात्यासाहेब, पुजारी सर नाही. माझं नाव आहे विशाल आणि प्रेमानं मला सगळे विशू म्हणतात. विशू चांगलं ना, पण त्यात एवढं सांगण्यासारखं काय? अहो ऐकून तर घ्या ते सगळं तात्यासाहेब. मी असं ऐकलंय की ही मराठी शाळा पाडून तुम्हाला इंग्लिश मिडियमची मोठी शाळा बांधायची म्हणे. पण एका अधिकाऱ्यानं सह्या न केल्यामुळे तुमचं हे स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाहीये. हिम्मत असेल ना तर घ्या साहेब. तो अधिकारी तुमच्या समोर उभा आहे. तू आणि सरकारी अधिकारी? होय, मीच तो सरकारी अधिकारी ज्याला तुझी माणसं शोधतायत. वारा सापडला. गोलू, विश्वास बघताय काय? पकडा याला. विश्वास, गोलू, अरे पाच काय बसलाय? पकडा याला. तात्यासाहेब आम्ही पकडलोय हो, पण विशूला नाही तर तुम्हाला. कसं आहे, तुम्हाला काय वाटतं की असले राजकारण फक्त तुम्हाला कळतात? तुम्हाला इथं न्यायला कशासाठी आलोय पण? हा, म्हणजे मराठी शाळेचा आजचा शेवटचा दिवस म्हणून तुम्ही मला न्यायला आला. ठीक आहे, मराठी शाळेतला 75% हिस्सा तुझा. त्याचं काय ना तात्यासाहेब, माझी मराठी शाळा पाडून त्या जागी इंग्लिश मिडियमची शाळा बांधून त्यातला 100% हिस्सा जरी मला दिलात ना तरी तुम्हाला नकोय. तुमचा खेळ संपला. डाकू मेला, पिक्चर खलास. दादासाहेब तुमचा खेळ संपला आता. तुमच्याबद्दल आमच्याकडे पुरावे आहेत. कसले पुरावे? हा, कसले पुरावे? बॅटरी मी म्हणलं होतं का नाही तुला, तात्यासाहेब असे कायद्याच्या काचाटीत सापडणारा माणूस नाही. काय तात्यासाहेब, मोह अजून सुटत नाही वाटतं सगळ्याचा. अहो इथं परिस्थिती काय, तुम्ही अजून वागताय काय? त्याच्या आईला इथं मानावर सुरी फिरायला लागल्या आणि यांना पुरावा पाहिजेत. बरं ऐका, तुमचा तो राईट हँड सुपारी किलर तो आता आमच्या अडकीत त्यात सापडलाय. सुपारी किलर? त्याला फक्त 5 मिनिटात मारून टाक. मग कसला पुरावा? तात्यासाहेब तुम्ही जे गुन्हे केलेत ना त्याच्यात सगळ्यात महत्वाचा गुन्हा सदाची जमीन बळकावून त्याचं मर्डर केलं तुम्ही. त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे.
आणि जोपर्यंत माझ्याकडे पुरावे आहेत ना, कुठल्याही क्षणी मी तुम्हाला खडी फोडायला पाठवू शकतो. तात्यासाहेब, तुम्ही अडकलाय, तुमच्या विरोधात आमच्याकडे पुरावे आहेत, पुरावे. तुम्ही तुमच्या माणसाला माराल, पण आधी हे तरी पहा. बॅटरी हे घ्या, तुमचा राईट हँड सुपारी किलर. तो आता आमच्या कस्टडीत आहे. तात्यासाहेबांना मलाच दिली होती. तात्यासाहेब लय मादरचोत होता. काही नाही काम करून घ्यायचं माझ्याकडून. घुटण्याची मालिश करून सुद्धा घेतली तात्यासाहेबांना. मारून टाका झालेला कुत्रा कुठला. 1 सेंटचं बटन, मग तुमच्या या सगळ्या काळ्या भानगडी मीडियापर्यंत पोहोचतील. काय हवंय आता कसं, खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी. तात्यासाहेब, सदाची सगळी जमीन सदाच्या बायकोच्या आणि मुलांच्या नावावरती करायची. त्यानं जे घेतलेलं कर्ज आहे ते सगळं विसरायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमची बागायती 25 एकर जमीन त्यांच्या नावावरती करायची. आणि आजच्या कार्यक्रमाला येऊन आपल्या शाळेच्या नूतनीकरणासाठी 25 लाखाचा चेक द्यायचा. आणि इंग्लिश मीडियमचं स्वप्न विसरायचं. ते शक्य नाही. बॅटरी, अरे तात्यासाहेबांना आपल्या अटी मान्य नाहीयेत. जरा बघ ते. थँक्यू तात्यासाहेब. खूप दिवसांपासून या बोटातली जादू बाहेर आली नव्हती. आता ती येईल. आणते पेपर, मला मान्य आहे. तुम्ही म्हणताय तसं मी करतो. दादा, ही खुर्ची तिकडे ठेवला. बघता बघता निरोप समारंभ आला. अरे भाऊ आहेस तो आपला, तुझ्यासाठी कसला निरोप रे. काय बांधतीस ही, नीट बांधती जरा. तू कशाला सांगतो मला, जा तिकडं. आदरण बोल. अभिषेक आहे मी. तू काम केलं का तुझं? चल काम कर तुझं. कशाला सांगतो पोरींना काय करायचं. हे बोल यार, काय करतोय ते? ती पाहुणं झक मारायला येतील आणि जातील. आणि ह्या मुख्याध्यापकांनी आपल्यालाच कामाला लावलंय. ते बी आपलाच कार्यक्रम. वरने तिच्या सोन्याला घेऊन महागेल ते परत. मग धुवा तुम्ही त्याचं ढुंगण. तू विश्वास करा चकचकीत. बर ते जाऊन द्या. कार्यक्रमाला कोणतं पाहुणं बोलवलं? दुसरं कोण, ते तात्यासाहेब आणि सरपंच आहे. आज या ठिकाणी आपण 10वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. या कार्यक्रमाला लाभलेले आपल्या विभागाचे नेते सन्माननीय तात्यासाहेब सरपोतदार आपल्याला लाभलेले आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या शाळेच्या मुख्याध्यापिकाबाई, त्याचप्रमाणे श्रीयुत गोरे मास्तर, वाघमारे मास्तर आणि विशेषतः काळेबाई. तर मित्रांनो, सांगायचा मुद्दा एक की तुम्ही ज्या अवस्थेमधून आज जात आहात त्याच अवस्थेमधून काही वर्षापूर्वी आम्ही गेलेलो आहोत. जीवनामध्ये असंख्य प्रसंगांना जर सामोरं जायचं असेल, जीवनामध्ये स्वतःची उन्नती साधायची असेल, तर शिक्षण हाच मुख्य उद्देश असला पाहिजे. शिक्षणाच्या बळावर पाहिजे ते तुम्हाला होता येतं. आयुष्यामध्ये जे काय व्हायचंय, जे काही करायचे, जे ध्येय मनात घेतले, जे उद्दिष्ट मनात घेतले ते पार करायचं असेल तर परिश्रम आणि शिक्षण याशिवाय दुसरा पर्याय नाही. माझ्या सरपंचकीच्या काळामध्ये आणि तात्यासाहेबांच्या आशीर्वादानं शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या शाळेला जी जी काही मदत करता येईल, या शाळेच्या विकासाच्या संबंधी जे जे काही निर्णय घेता येतील ते निर्णय आम्ही ठामपणे घेतलेले आहेत. तर मला एकच सांगायचंय की परिश्रम घ्या, ज्ञान घ्या आणि तुमचं नशीब समजा. या गावचं भाग्य आहे की जसा गावाचा विकास झाला तसं या शिक्षकांनी म्हणजे या गुरुजनांनी तुमचा विकास केलेला आहे. आणि या विकासाच्या माध्यमातून आता तुम्ही बाहेर जाणार आहात, या जगाच्या रंगमंचावर जाणार आहात की जिथं तुम्हाला वेगवेगळ्या भूमिका पार पाडायच्या. आता मला समजते की तुम्हाला आता भाषण ऐकल्यामध्ये फार काही रस नाही आहे, तर मी आता माझं भाषण आवडतं घेतो
आणि ज्यांच्या भाषणाची आपण उत्सुकतेनं वाट पाहत आहात ते आपले सन्माननीय नेते तात्यासाहेबांचं मार्गदर्शन, मौलिक मार्गदर्शन ऐकायचं आहे. तर मी त्यांना विनंती करतो की तात्यासाहेबांनी आपले 2 शब्द बोलावे. नाव काय तुझं? विशाल. आवडते मज ही मनापासून शाळा, लावी ते लळा जशी माऊली बाळा. ज्याप्रमाणे शिंपल्यातल्या मोत्याला शिंपला हळुवारपणे जपतो, तसे आम्हीही जपतो. आपल्या गावची ही मराठी शाळा आपल्या गावचं भूषण आहे. ही शाळा, ही मराठी शाळा मोठी झाली पाहिजे. त्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. जर आलीच तर आम्ही ती दूर करू. आम्ही खंबीरपणे या शाळेच्या मागे उभे आहोत. ज्याप्रमाणे आज पंचक्रोशीत आमचं नाव मोठं झालंय, त्याचप्रमाणे या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव मोठं होईल अशी मी आशा बाळगतो. आणि आजच्या दिवसाचे माझे हे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आता या सन्माननीयांच्या भाषणानंतर आता आपल्या निरोप समारंभातील हे सर्व विद्यार्थी आणि हुशार विद्यार्थी आपले स्वतःचे मनोगत व्यक्त करतील. शाळा माझी आहे आणि मोठा झाल्यावर मी या शाळेच्या जागी ह्यापेक्षा मोठी शाळा बनवणार. तात्यासाहेब, तुमच्या आशीर्वादाने या शाळेच्या जागी याहून मोठी शाळा बांधणार आहे मी. विश्वास एकदा बोलला की बोलला. नमस्कार. इथे आलेले माझे बाबा आणि पियाचे बाबा आणि आमच्या सगळ्या मास्तरांना पहिल्यांदा माझा नमस्कार. आणि आज खरं सेंड ऑफ आहे, पण मला लय वाईट वाटतंय. पण मला सगळ्यांना एक सांगायचं की तर मला या शाळेकडून खूप काही मिळालं, पण मला आज सेंड ऑफ आहे म्हणून मला खूप दुःख पण होत आहे. कारण आता आम्ही सगळे परत भेटणार नाही ना, आता कॉलेजला जाणार. पण मला या शाळेकडून खूप काही मिळालं. त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला वाघमारे मास्तरांसारखे एवढे चांगले मास्तर मिळाले आणि मास्तरांकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे मास्तरांनी आम्हाला सगळ्यांनाच खूप किती छान छान शिकवलं. आम्ही मास्तरांची बदली पण कॅन्सल केली आणि मास्तरांनी आम्हाला कधी ओरडले पण नाही. आणि मी मास्तरांकडे भाषण लिहून घ्यायला पण गेले होते, पण मास्तरांनी भाषण नाही लिहून दिलं. वाघमारे मास्तर म्हणाले, तुला काही येतंय ते बोल, तेच बोलायचं असतं सँड ऑफला. म्हणून मग मला जे वाटतंय तेच मी आज बोलतीये. तर इथं माझ्या भाषणानंतर माझी बेस्ट फ्रेंड पिया ही भाषण करणार आहे. तर मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते. म्हणजे इथं माझ्या सर्व मास्तरांचे आणि माझ्या आलेल्या बाबांचे मी पुन्हा मनापासून आभार मानते. धन्यवाद. मी या शाळेत खेळले, अभ्यास केला. अभ्यास पूर्ण नसायचा म्हणून मारही खाल्ला, पण त्याचं एवढं दुःख नाही मला. खरं तर दुःख या गोष्टीचं होतंय की मी आज ही शाळा, माझे सगळे मित्रमैत्रिणी यांना सोडून जाणार. यानंतर हे सगळे मला भेटतील का नाही याचं खरं तर खूप दुःख होतं. मी नेहमी माझ्या शाळेसाठी काही ना काहीतरी करणार. शाळा ही माझी शाळा, माझी लाडकी शाळा. गेले अनेक वर्ष मी या शाळेत शिकवते. खरं तर सरपंच आहेत माझे वडील, मला शिकवायची गरज नाही इथं, पण तरीही गेले कित्येक वर्ष मी ज्ञानाचे धडे देते. माझी शाळा माझी आहे. माझी शाळा खूप जिव्हाळ्याची आहे. का? कारण इथं आठवणी आहेत माझ्या बालपणीच्या, माझ्या खूप मनात असलेल्या आठवणी आहेत. पण आज इथं पट कमी आहे म्हणून ही शाळा बंद पडायच्या मार्गावर. पण आज या ठिकाणी मी तुम्हा सगळ्यांना वचन देते, ही शाळा मी कधीच बंद पडून देणार नाही.
हे माझं वचन आहे. हे प्रियाचं वचन. या शाळेनं मला घडवलं, वाढवलं, शिकवलं. या शाळेचे सगळे शिक्षक. खरं तर त्यांची शिकवण्याची तळमळ स्वतःच्या मुलाला घडवण्यापेक्षा जास्तच होती. मला अभिमान वाटतो की मी या मराठी शाळेचा विद्यार्थी आहे. आज तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो की एक ना एक दिवस मोठा अधिकारी होऊनच दाखवेन. नमस्कार, मी विशू अर्थात तुमचा पुजारी सर. तुम्हाला माहीत नसेल पण एक गोष्ट सांगतो. मराठी शाळा ह्या नेहमीच इंग्रजी शाळेपेक्षाही एक पाऊल पुढे असतात. फक्त लोकांचा आजचा दृष्टिकोन बदलला. मराठी शाळेतला विद्यार्थी कसा एकदम पैलवानासारखा ऑलराऊंडर असतो. वाघाला पण कुस्तीत हरवेल असा. आणि कोण म्हणतं की मराठी शाळेत शिकून काही बनता येत नाही. माझ्याकडेच पहा, मी आज एक सरकारी अधिकारी आहे आणि याच मराठी शाळेत शिकलेला विद्यार्थी आहे. आणि माझं सोडा, गोलू, बॅटरी, सचा, पिया हे सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये नाव कमावत आहेत. म्हणून सांगतो, इंग्लिश मिडियम शाळेमध्ये पैसे घालून शिकण्यापेक्षा या मराठी शाळेत शिका. आणि यानंतर आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे 2 शब्द बोलतात. नाव तर माहितीच असेल. यासाठी आपल्या शाळेचा कैलासवासी विद्यार्थी सदाशिव याच्या स्मरणार्थ मी 25 लाख रुपयाचा चेक आपल्या शाळेला देत आहे. आणि एक महत्त्वाचं, वाघानं 2 पावलं मागं घेतली म्हणजे तो शिकार करायला विसरतो असं नाही. लक्षात असू, शब्द आहे आपलं. कारण आपलं कसं आहे, खटक्याव बोट जाग्याव पलट. धन्यवाद. बघता बघता शेवटी आज तो दिवस आलाच. बालवाडी पहिलीपासूनची आपली शाळा संपली. अंगणवाडीत शाळेत जायचं नसायचं म्हणून रडायचो ना आपण. आणि आता शाळेत पुन्हा येता येणार नाही म्हणून डोळे भरून आले. आता कायमची शाळा सुटली आणि पाठी फुटली. हो, मला वचन दे सगळ्यांनी, कोणीही कुठे असलं तरी दर 3 वर्षाला या शाळेत येणारच. या शाळेसाठी काहीतरी करणार. वचन द्या मला सगळ्यांनी. ते केस नको ना बांधू. तुला मोकळेच केस छान दिसतात. बोल, मला एक सांग, ते सगळे तिथेच, आपण इथं काय करतोय? मला आपल्या शाळेतल्या सगळ्या गोष्टी आठवतात. तुला काय वाटतंय मी विसरले? सांगत पण नाहीस ना. म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगायला पाहिजे का? त्याशिवाय मला कळणार कसं? मला असं वाटतं ना की काही गोष्टी मी न सांगता कळल्या पाहिजे तुला. सांगितलं तर पाहिजेच ना. वा, म्हणजे हे पण मीच सांगायचं की तुझ्या मनात काय चाललंय ते मला कसं कळतंय तुझ्या मनात? माझ्याशी लग्न करशील? किती स्लो आहेस रे. शाळेची गोष्ट अशी न्यारी.
आठवणींचे पाने मनात कोरून घेतली सारी. अरे पहिले दोस्त पहिली शाळा हरवून गेली सारी. आठवणींचे पाने मनात कोरून घेतली सारी.